श्रुती, आपण दाखवूया की कशा प्रकारे आझाद मैदानाच्या आतमध्ये तयारी करण्यात आलेली आहे। आझाद मैदानामध्ये सगळे हे कार्यकर्ते आंदोलक जमायला सुरुवात झाली आहे। जरांगे पाटील यांची ते सगळे वाट बघतायत आणि इथे व्यासपीठ तयार करण्यात आलेलं आहे। जो स्टेज आहे त्या स्टेजवर मनोज जरांगे पाटील यांच्या बसण्याची व्यवस्था केलेली आहे आणि काही मोजके लोक या ठिकाणी जरांगे पाटील यांच्या सोबत बसतील। समोर बोलण्यासाठी किंवा पत्रकार परिषद घेण्यासाठी सुद्धा स्टेज तयार करण्यात आलेला आहे। आणि दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर आंदोलक तर येत आहेत, मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इथे आणण्यात आलेला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून आज या आंदोलनाला जरांगे पाटील हे सुरुवात करणार आहेत। कशा प्रकारे आपण शिवाजी महाराजांचा पुतळा हा इथे ठेवण्यात आलेला आहे। जरांगे पाटील येतील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून आहे त्या व्यवस्थेकडे जातील। आता सध्या आपण बघतोय उत्साह एकमेकांचा वाढवला जातोय या सगळ्या आंदोलकांकडून आणि घोषणाबाजी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। संपूर्ण आझाद मैदान 5000 ची खरं तर अट ठेवलेली आहे, मात्र आताच बघतो म्हणजे जरांगे पाटील अजून आलेही नाही तरी आपण त्या आधीच हे सगळं आझाद मैदान पूर्णपणे गर्दीने भरलेलं पाहतोय। शिवाय पाऊस अजून मधून पडतो त्यामुळे चिखलात सुद्धा बसून इथे सगळे आंदोलक तयार आहेत। कुठून आलात तुम्ही? पिंपरी चिंचवड। तुम्ही? छत्रपती संभाजीनगर। 5000च सांगितलंय, 5000च जमतील, पण मला असं वाटतं आता 4-5 हजार तर आत आणि बाहेर आहेत। कसं होणार आहे मॅनेज सगळं? जरांगे पाटलांनी सांगितलंय हे मैदान 5000 लोक बसतील आणि दुसऱ्या मैदानावर बाकीचे बसतील असं त्यांनी नियोजन केलेलं। आम्ही त्यांच्या आदेशाचे पालन करू आणि सरकारला नम्र विनंती आहे की त्यांनी आमच्या मराठ्यांच्या सर्व मागण्या पूर्ण कराव्या। दोन्ही उपमुख्यमंत्री और फडणवीस मुख्यमंत्री। तर आझाद मैदानाबाहेरून आपले प्रतिनिधी वेदांत नेब आपल्याला या संदर्भातले सध्या अपडेट्स देत आहेत। अजय, वेदांत आणि सूरज, तुम्ही सोबत राहाच। तुर्तास एक बुलेटिन मध्ये छोटासा ब्रेक घेतोय या दृश्यांसहित बघत रहा।